चक्रवाढ व्याज भाग 2 दशादशे 10% दराने, दशादशे 10% दराने 2800 रुपयाचे 2800 रुपयाचे दीड वर्षाचे, दीड वर्ष कसं लिहिलंय बाहेर, दीड वर्षाचे, किंवा मग तुला तर गणितात असं देऊ शकतो 1.5 वर्षाचे, किंवा 18 महिन्याचे असं देऊ शकतो. गणितात तुला 3 प्रकारे तो दीड वर्ष विचारू शकतो, एक असं, हे दुसरं असं, किंवा तिसरं असं. आता गणितात असं विचारलंय, असं लिहू. दशादशे 10% दराने 2800 रुपयाचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा. पहिलं गणित मी सांगतो, मग बाकीचे तुम्ही सोडवायचे. लक्ष द्या. मुद्दल किती? 2800. मुद्दल किती रे? 2800. पहिल्या वर्षी व्याजाचा दर, पहिल्या वर्षी व्याजाचा दर 2800च्या 10% 280. पहिल्या वर्षी व्याज किती लागलं रे? 280. 8 8 2 10, 2 आणि 1 3. एका वर्षानंतर आपली रास झाली 3080. किती झाली रे? आणि एका वर्षाचं व्याज 280. आता आपल्याला विचारलेलं आहे दीड वर्ष, त्याच्यापैकी एक तर झालं ना, मग उरलं किती? अर्ध वर्ष म्हणजे नेक्स्ट व्याज आपण घेणार आहे 6 महिन्यासाठी. मग एका वर्षाचा दर 10%. एक वर्ष म्हणजे 12 महिने, 12 महिन्याचे 10%, तर 6 महिन्याचे म्हणजे आता इथं लिहायचं व्याजाचा दर 5%. आता 10% काढू नको, कारण महिने किती राहिले आता? 6. दीडच वर्ष विचारलंय ना, 2 वर्ष विचारलं असतं तर इथे 10% घेतले असते. आता फक्त 6 महिने. मग एका वर्षाचे 10%, तर 6 महिन्याचे 5%. मग ह्या रकमेच्या 5% काढायचे. 10%, 10%, 5%, 154. पहिल्या वर्षाचं व्याज 280, दुसऱ्या वर्षाचा व्याज 154. यांची टोटल मारायची. 280 प्लस 154. उत्तर 434 रुपये दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज. 434 रुपये दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज. हे परीक्षेमध्ये ध्यानात ठेवायचं आहे. घाईघाईत काय होतं, ते बी 10% जातं. म्हणजे हे 308 आणि 280 588. पहिलंच ऑप्शन 588. आणि आपल्याला वाटतं आपलं बरोबर आहे, कारण आपण सोपे चक्रवाढ शिकून आलोय ना, म्हणून. कोणाकोणाला समजलं गणित? सोडवता येईल का आता? या पुढे. परत सांगू का रे? परत सांगू का? हा, हे पहिल्या वर्षाचं सेम 10%. 2800च्या 10%. 1 0 बंद केला, किती आले? यांची बेरीज केली, उत्तर आलं. आता 3080च्या किती टक्के घेतलं पाहिजे हे गणितात दिलंय. गणितात त्याला किती पाहिजे? दीड वर्ष. दीड वर्षापैकी 1 वर्ष व्याज झालं आपलं. आता उरले किती? अर्ध वर्ष. अर्ध वर्ष म्हणजे आता फक्त 6 महिन्याचं व्याज तो देईल. मग जर तो एका वर्षाचं 10% देत असेल तर 6 महिन्याचं किती देईल? मग ते 5% काढायचं. कोणत्या रकमेच्या? 3080. इकडे काढून घ्यायचं, आपल्याला नाही काढता येत राहत. चे 5%. 1 2 1 2 चालेल का? चालले नाही तर कसं मी 1 1 हा 0 मध्ये भाऊ दोन्हीच्या तो उडणार नाही. होते नाही तर आपल्या वर्गात असे बी 5 1 5 2. आता हा 1 आला म्हणजे विषय खतम. 2 1 1 उरला. 2 5 आणि 2 4 154 रुपये. आपल्याला व्याज पाहिजे म्हणून खाली रास काही काढले नाही आपण. जर त्याने या गणिताची रास विचारली की 2 वर्षानंतर रास किती होईल, तर मग आपल्याला यांची दोन्हींची बेरीज मारली पडेल. किती येईल मग ते? 3234 रुपये. बरोबर का? मग तिथे पाहत राहायचं. सरळ व्याज विचारतोय,
चक्रवाढ व्याज विचारतोय, रास विचारतोय, ते विचारत राहायचं. समजतंय का? म्हणजेच काय महत्वाचं आपल्यासाठी गणित वाचणं. तू बिना गणित वाचता सोडवतोय 10% पैसा फटाफट फटाफट, तर मग ते चुकीन. मग 154 तिकडे टाकले की उत्तर येतं. समजलं? नेक्स्ट. मी एका गणितानं समाधान मानतच नाही, 5-5 गणित घेतो आणि 5 बी नाही का तर 10-10 बी चालता. आणि काल तर 15 झाले होते, हे की नाही? सरळ बॅचचे आपले 15 झाले होते ना, हे बी 15च होतील. 10% दराने 3,000 रुपयाचे. 10% दराने 3,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. 10% दराने 3,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. ह्या रकमेच्या त्याच्याच घेते परत. आता 3300च्या इकडे घे. आता किती घेशील? 3300चे किती काढशील? शाबास. बस दोन्ही व्याजांची बेरीज काढले. 100 करता. 2 0 गेले, 2 0 गेले. 33 गुणिले 5 घे. 33 गुणिले 5 येतो गुणाकार. बस दोघी व्याजांची बेरीज मारायची. पहिल्या वर्षी 300, दुसऱ्या वर्षी 165 मारणार. दोन्हीची बेरीज व्याजांची बेरीज मारणार आहे. हा मग लिहू ना तरी थोडस वाहन काही ना वाचाव, कंपनी तोट्यात जाईल नाही तर. 465 रुपये 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज असं लिहा. 465 रुपये 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज. मग 1.5 बी लिहिलं चालेल, नाही तर मग मी तसं लिहिलंय तसं बी लिहिलं तर चालेल. नेक्स्ट. जमलं ना? पुढचं गणित. 10/20 दराने 10/20 दराने 4,000 रुपयाचे 4,000 रुपयाचे 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. गण्यान पहिलेच गणित ठेवलं म्हणजे गणा ससा म्हणतोय. तुमले समजलं नाही वाटत ते. ससा हा नेहमी हारतो का सवत जिंकतो. काही करायचे नाही शिकताना, कधी बी शिकताना बी नाही, प्रश्नपत्रिका सोडवताना बी नाही. 4,000चे 20% पहिल्या वर्षी 800 टोटल झाली 4,800. किती वर्षाचं विचारलंय ते वाच पहिले. मग 1 वर्षाचं झालं तुझ्या. आता किती राहिले? अर्धा म्हणजेच 6 महिने. मग 1 वर्षाचे 20% हा बोरगा पहिल्याच भरतेत पोलीस विजय अंग पहिल्या वर्षी 800
आणि दुसऱ्या वर्षी 20% ना तर 10% घेणं पडेल. 480. अबे पहिल्या वर्षी 20%, एका वर्षाचे 20%, तर 6 महिन्याचे किती? 10%. तू 20 लिहतोय. हा मग तू वाचत नाही भाऊ, गणित वाच ना. पहिल्या वर्षी 800, दुसऱ्या वर्षी 480, टोटल 1280. 1280 रुपये. 1.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज. 1080 कस का होईल? 1280 इकडे 5280 झाली. हे वाचायचं ना, एकाच्यासाठी लिहताय आपण. होईल 1-2 मार्कांनी काहीतरी गच्चा या वर्षी असं वाटतंय. जर इम्प्रुव्हमेंट नाही केली तर 1-2 मार्कांना आहे. नेक्स्ट, दशादशे 10% दराने. दशादशे 10% दराने एका वर्षाचे 2000 रुपयाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. दशादशे 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. अंडरलाईन 6 माही. 6 माही म्हणजे 6 महिन्याचे. हा मग शब्द फिरवताना बहुतेक हे काय याच्यातलंच गणित आहे, ते पोलीस भरतीला आलेलंच गणित आहे. तोंडी आलं पाहिजे, तोंडी. आता वाक्याचं मिनिंग समजा. हे माझ्यासोबत बी झालं होतं, तुमच्यासोबत होऊ नये. अंडरलाईन 6 माही म्हणजे एका वर्षाचे 2 तुकडे केले. व्याजाचा दर किती आहे? 10%. व्याजाचा दर किती आहे? 6 महिन्याचा किती? म्हणजे एका वर्षात तो 2 वेळा व्याज घेईल. समजतंय का? पहा, मुद्दल किती आहे? 2000. व्याजाचा दर 10%, पण व्याज कसं पाहिजे? 6 माही म्हणजे 6 महिन्याचं. एका वर्षाचे 10% तर 6 महिन्याचे किती? मग 6 महिन्याचे 5%. 2000चे 5% हे झाले 6 महिन्याचं. टोटल झाली 2100. टोटल झाली 2100. 2100 हे 6 महिन्याच झालं. तिथे लिहिलेलं आहे पाय, एका वर्षाचे अजून 6 महिने. 6 महिने परत 5%. 2100च्या 5% 105. 100 आणि 105 टोटल 205 रुपये. लिहून घ्या, 205 रुपये आले पाहिजे. चक्रीमध्ये हेच आहे, बाकी काही नाही. बाकी काही नाही. चक्रीमध्ये शब्दच फिरवतो ते पहिले तर सोपे होते सगळे. याच्यात आपण फसायला नको. असं येत नाही, पण आलं तर आपण चुकायला नको. आलं होतं मला ते TCS ला आलं होतं, मी चुकला होता, मी नबी 100 लिहिलं. मग ते तरी 6 महिने दिसत ना. 2 शब्द आहे तिथे, 1 वर्ष बी आणि 6 महिने बी. जे व्याज आहे दरवर्षी 10%, पण दर 6 महिन्यानं व्याज घेतो. समजतंय का? पहिले 6 महिन्याला त्यानं घेतलं 5% आणि दुसऱ्या 6 महिन्याला घेतलं 5%. टोटल घेतलं 10%. समोरचा जो व्याज देणार आहे किंवा व्याज घेणार आहे तो काय बोलला?
आता मला सांगा यांना व्याज किती रुपये दिलं ऐका किती व्याज दिलं टोटल किती टक्के 10%. समजतंय का टोटल किती टक्के 10%. पण त्या 10%चे त्याने काय केलं रे तुकडे ते कशामुळे केले ते पहा आता. जर मी ना डायरेक्ट 2000 चे 10% काढले असते तर किती आले असते 200. किती आले असते त्याचा फायदा झाला ना 5 रुपयाचा. कोणाचा फायदा झाला कर्ज देणाऱ्याचा. त्याला 5 रुपये जास्त भेटले ना कशामुळे 6 महिन्यात. बँक बी अशीच करते भाऊ आम्हाला 10% घेतलं तुमच्याकडून आपल्याला वाटतं हा 10% 10% नाही येते हा 11च्या पुढे येते आणि आपल्याला येडे बनवतात ते. होम लोन घेतल्यानंतर पहिले फक्त व्याजच काढते बँक मुद्दलाला कापतच नाही. मुद्दल जसंच्या तसंच राहतं आणि व्याज बी चालू. म्हणून जर आपण 20 लाख रुपये घेतले ना तर 40 लाख रुपये भरणे पडतात. दुप्पट. बँक चेंज टेबल 20 लाखाचे 60 लाख बी भरता मग लोक. ज्याला नाही समजत तो. कमी आपल्याकडे व्याजाचा दर 8% फक्त 8% का आणि ह्या वाढी टाकतात. आता दिसताना तुम्हाला किती टक्के दिसत आहे लक्ष द्या. 2000 चे 10% किती मग ते 200 रुपये घ्यायला पाहिजे होते. हे घे भाऊ तुझ्याकडून जाम ना 2000 रुपये घेतले 200 रुपये व्याज घे तू. तो तसं नाही म्हणत मला 6 महिन्याचं दे. मग 6 महिन्यावर आला की तो काय म्हणतो व्याजाचा दर काय ठरवला होता आपला 10%. 6 महिन्याचे किती झाले 5%. 5%चे किती झाले 100. ठीक आहे आज 100. दुसऱ्या 6 महिन्याला मग तो आता 2100 झाले. 2100च्या म्हणजे मुद्दल प्लस व्याज इज इक्वल टू चक्रवाढ व्याज. म्हणजे चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज असते. समजतंय. म्हणजे घ्यायला पाहिजे होते 200 घेतले किती 205. हे फक्त 2000 रुपयासाठी झालं. लोन किती घेता माहिती लोक 20 लाख 2 कोटी 40 लाख 50 लाख असे कर्ज घेतात लोक. तर तिथे किती फरक पडत अशी म्हणजे लाख 2-2 लाख रुपये त्यांच्याकडून ते जास्त मार देतात आणि तिथे आपल्याकडून डॉक्युमेंट साईन करून घेतात. ते मला याच्या सर्व अटी व शर्ती मान्य आहेत. सगळे इंग्लिश मध्ये भाऊले काहीच समजत नाही. केल्या सह्या हा इकडे बी करा हा इकडे बी करा. सगळ्या सह्या घेतलेल्या असते आपण नंतर काहीच करू शकत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे असं करता लोक. समजलं. युवा सुनाचं एक गणित घ्या. 10-20 दराने एका वर्षाचे 10-20 दराने एका वर्षाचे 2000 रुपयाचे 2000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज काढा. ₹2000 20%. पण आपल्याला कसं पाहिजे 6 महिन्याचे. मग 6 महिन्याचे 10%. पहिल्या वर्षी 200. पहिल्या वर्षी म्हणजे 6 महिन्याचे. पहिल्या 6 महिन्याचे 200. 2000 प्लस 200 2200. 2200 चे परत 10%. 220 पहिल्या वर्षी 200 दुसऱ्या वर्षी 220 420. उत्तर आलं पाहिजे. एकच वर्ष आहे पण एका वर्षामध्ये 2 तुकडे केले. मग आता एक मोडिफाय प्रश्न असा बी येऊ शकतो तिमाही व्याज काढा. मग ते कसं करायचं तुम्हाला आता समजलं. 3-3 महिन्याचे करायचे. 20% हे एका वर्षाचे तर 3 महिन्याचे 5%. 5%, 5%, 5%, 5% 4 वेळा व्याज घ्यायचं. लोक तर दर महिन्याला घेता ना. तुम्ही जर एखाद्या सावकाराकडे जा पैसे घ्याले तो दर महिन्याला व्याज मागतो आपल्याला. बँक तसं नाही करत. आन वर्षाच नाही तर मग 6 महिन्यात. किती आलं 420 रुपये. शेवटचं गणित चक्रवाढ व्याजचं. मग आपलं चक्रवाढ व्याज एंड घ्या. 10 10% दराने
दशादशे 10% दराने. 1.5 वर्षाचे 1.1/2 वर्षाचे 20,000 रुपयाचे 20,000 रुपयाचे 6 माही चक्रवाढ व्याज काढा. 6 माही चक्रवाढ व्याज काढा. आता 1.5 वर्ष बरं, 6 महिन्याचे 3 तुकडे. 20,000चे 5% 1,000, 21,000चे 5% 1,050. परत टोटल होईल परत त्याचे 5%. असं 1.5 वर्ष चालली ना. आता पहिले 1च वर्ष होतं ना, आता 1.5 वर्ष. ते आपल्याला वर्डिंग नाही समजली की ते गणित चुकतं. उत्तर कमेंट मध्ये सांगा.